रामराम मित्र, जनतेला रामराम. व्हिडिओ टाकण्याचं कारण हे मोबाईल देणे लहान लेकराला मोबाईल देण्याचे परिणाम इतके वाईट होतात. आता कार्टूनमध्ये एवढं बिझी आहे पोरग, याला याचा जर मोबाईल जर गलतीने जर हातातून जर मी घेतला तर चिडचिड करते. याचा मोबाईल डेली पाहण्यानं डोळ्यावर परिणाम व्हायला, त्याच्या डोक्यावर परिणाम व्हायला, त्याचे डोळे तांबडे लाल व्हायले, पण हा पोरगा मोबाईल सोडायला तयार नाही. याचं कारण म्हणजे हे गलत्या आमच्या तर झाल्याच, पण आमच्यासारख्या सगळ्यांना गलत्या करू नये यासाठी मी व्हिडिओ बनवत आहो. आता याचा मला मोबाईल सोडणं काही करून सोडावं लागणार आहे, कारण हे पोरगं जर मोबाईल हातातून घेतला तर कोणीकडेही पळते, नको तिथं पळते, नको म्हणलं त्या गोष्टी करते. एवढं भारी पोरगं आहे, तुम्हाला खोट नाही सांगत, याच्यासारखं पोरगं मी नाही पाहिलं. आता हे बालवाडीत जाणारं पोरगं शाळा तर सोडूनच दिली आहे ना, बालवाडीत जाणं बंदच केलं. याची बहीण शाळेत गेली आणि शाळा जाणं बंद केलं. बहीण होती तोपर्यंत शाळेत गेलं, तोपर्यंत मोबाईल काय वापरा. घरी गेलं दिवसभर कार्टून पाहिजे, आणि या कार्टूननं तर सगळ्याला घोडे लावले, सगळ्याची वाट लावली. हे कार्टून एवढे झाले जीवनामध्ये माणसाला परेशान करण्यासाठी. कार्टून चॅनल एवढं अवघड झालं. आता हे पोरगं पहा, तुम्हाला दिसत असेल, यानं खोपी करून मागली, त्याला ते फारीची खोपी भरून दिली. आता खुर्ची टाकून बाशासारखं 2 घंट्यापासून ते सारखं कार्टून पाहिलं. कोणाचं ऐकणार नाही, बिघडणार नाही. आता तुम्हाला खोटं वाटेल, पहा परिणाम त्याचे कसे आहेत. एवढे वाईट परिणाम, त्याचे डोळे तर खराब व्हायले, त्या मेंदूवरही परिणाम व्हायला, डोळे तांबडे लाल व्हायले. मोबाईल काय सोडणं, आता कसं चिडचिड बोंबलते ते पहा. तुम्हाला खोटं वाटेल, तुम्ही जर तुमच्या लेकराला बिलकुल मोबाईल देऊ नका, आम्ही देऊन फसलो, तुम्ही आता गलती नका करू. पहा आता कसं करते, मोबाईल लोक डोळे खराब व्हायले. पहा परिणाम, पहा कसा फुगला. आता गोंधळ घालणार, मोबाईल बिलकुल आता कसा लढणार, असा धिंगाणे करणार, असा करणार. आता पा कसा फोन करते, पा कसा करायला, पा कसा करायला. पा हे असे लेकरं मोबाईल दिले की हे परिणाम भोगावं लागते. तर असे परिणाम भोगायची वेळ येण्यापेक्षा मोबाईल बंद करायचा, अशा लेकराला मोबाईल द्यायचा नाही. पहा कसं करायला. आता गोंधळ घालणार, मस्तपैकी धिंगाणे करणार, मस्त्या करणार. आता हे कंडिशन आमच्या मागं चालू झाली. आता कोणाला वाटेल की बा लेकराचा मोबाईल छिनल्यानंतर काय होते, पण याचे विपरीत परिणाम झाले, वाईट परिणाम झाले, म्हणून मोबाईल देणं बंद करावं लागते. आता फार लई तर काम त्या डोळे कट झाले. आता फार नाटकं करते, असा गोंधळ घालते, काय सांगावं तुम्हाला. झालं सुरू त्याचा. आता मोबाईल देत नाही रे मी तुला. हा, मोबाईल देऊ बिलकुल तुला मोबाईल देणार नाही. आता मोबाईलसाठी नाटकं करायचे नाही, डोळे खराब होऊन चालले. झालं सुरू. हे असे परिणाम भोगावं लागणार आहे मोबाईलसाठी. यानं आता जमाना केला तरी याला मोबाईल देत नाही. आता किती लढू द्या, दिवसभर लढून असं याला डोळे पांढरे करते, पण लढायला हाय काही करत नाही पोरगं. आणि हे लढत राहते, मोबाईलसाठी सारखं लढते, पण मी याला मोबाईल देणार नाही. हे रिझल्ट आहे. आता पहा मोबाईल दिला कसं चुपचाप बसते. तुम्हाला खोटं वाटेल, आता खोटं वाटत, आता चुपचाप बसते. आता लढणं बंद करते. तर आता मोबाईल दिल्या चालू घे. आता तुला ना मोबाईल देऊ. काय कर तू मोबाईलला, तू आता कसं मुक्का आट्यानं बसते. आता मोबाईल दिल्या चाल. आता चुपचाप झालं. हे झाली बिमारी मोबाईलची, आणि हे बिमाऱ्या संपल्या पाहिजे. प्रत्येकाने लक्षात घ्या, मोबाईल लेकराला देऊ नका, स्वतःच्या लेकराचं भविष्य खराब करू नका. मी याची सवय तर सोडतोच कशी करून. आता मारून घेऊन काही फायदा नाही, पण हे काय आवरायचं नव्हे. त्यासाठी याला आठवता लागते. आता चुपचाप बसलं, मोबाईल भेटला की हातात मुकाड्यानं बसलं. आता याचा मोबाईल सोडवतोच कसा आहे करून.